अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, कुंकू, पहिला वास्तववादी चित्रपट सावकारी पाश, वाल्मिकी, 10 वाजता, छत्रपती शिवाजी, राम जोशी, सांगते ऐका, सुवासिनी, साधी माणसं अशा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातील गीतांची सुंदर झलक दृकश्राव्य माध्यमातून रसिकांना पाहायला मिळाली. प्रत्येक चित्रपटामागचा इतिहास, त्याची प्रेरणा, त्यातील वैशिष्ट्य अशा टप्प्यातून चित्रपटांचा इतिहास उलगडत गेला आणि रसिक प्रेक्षक भारावून गेले. कोल्हापुरातील राम गणेश गडकरी सभागृहात झालेल्या लखलख चंदेरी दुनिया या कार्यक्रमानं करवीरकरांची मनं जिंकली. कोल्हापुरातील मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंच, नाद ब्रह्म, पुण्याचं बियॉड एंटरटेन आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लखलख चंदेरी हा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये ज्येष्ठ सिने अभ्यासक सुलभा तेरणीकर यांच्या व्यासंगी नजरेतून आणि अभ्यासक दृष्टिकोनातून कलामहर्षी बाबूराव पेंटर, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, मास्टर विनायक, संगीतकार गोविंदराव टेंबे, व्ही शांताराम, स्वर्गीय लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबियांसह तत्कालीन नायक, नायिका, गाणी यांचा गीत संगीताचा प्रवास उलगडण्यात आला. त्या काळात देशात घडणाऱ्या घटनांचं जबाबदारीनं भान राखत त्यातली वस्तुस्थिती चित्रपटांच्या माध्यमातून मांडणाऱ्या कोल्हापूरच्या कलामहर्षी चित्रपटकारांची चंदेरी दुनिया रसिकांनी अनुभवली. त्यामध्ये अयोध्येचा राजापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, सांगते ऐका, सुवासिनी, साधी माणसं अशा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातील गीतांची अनुभूती रसिकांना मिळाली. यावेळी सुलभाताई तेरणीकर यांचा सन्मान डॉक्टर यशोधरा ओबेरॉय यांच्या हस्ते, तर ध्वनिचित्र आलेखन करणारे फलटणचे उस्मान शेख यांचा सन्मान उमा गुणे यांच्या हस्ते करण्यात आला. जाणीव फाउंडेशनच्या संचालिका सुषमा बटकडली यांचा सत्कार डॉक्टर सुरेश देशपांडे यांच्या हस्ते, तर कार्यक्रमाचे सूत्रधार मिलिंद गुणे यांचा सन्मान रवींद्र ओबेरॉय आणि विनोद कुमार लोहिया यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात ऐच्छिक शुल्काद्वारे जमलेली रक्कम जाणीव फाउंडेशनच्या नियोजित संकुलाच्या बांधकामासाठी देण्यात आली. कार्यक्रमाला पेंटर आणि मेस्त्री कुटुंबीय डॉक्टर मोहन गुणे, श्रीकांत डिग्रजकर, डॉक्टर नितीन सखदेव, डॉक्टर सुलभा कुलकर्णी, डॉक्टर शिरीष कुलकर्णी, पंडित सुधीर पोटे, राजेंद्र पित्रे, दिलीप गुणे, चंद्रशेखर मुरगुडकर, सुधीर जोशी, गोविंद पैठणे, सरिता कुलकर्णी आणि सूत्रसंचालक प्रशांत जोशी उपस्थित होते.